नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. बघा, एस-एम-एल तर आलेली आहे आता. आता एस-एम-एल आल्यानंतर इथं तुम्हाला खरा कट ऑफ माहिती पडून जाईल. सगळं काही म्हणजे कॅप 1 राउंडचं कट ऑफ काय जाणार आहे, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी आली पाहिजे. हे कट ऑफ तेव्हाच व्हॅलिड असणार जेव्हा तुम्ही एक परफेक्ट लिस्ट बनवणार, तेव्हाच हा कट ऑफ व्हॅलिड आहे अथवा हा कट ऑफ व्हॅलिड नाही. जर का तुम्ही चॉईसेस मध्ये चूक केली तर हा कट ऑफ व्हॅलिड नाही. आता चॉईस फिलिंग कशी करायची आहे त्याबद्दल मी एक सखोल व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्कीच तुम्ही बघा की तुम्ही चॉईस फिलिंग कशी केली पाहिजे. ठीक आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल आणि शेवटी व्हिडिओच्या शेवटी जे असतं आपलं त्याच्यामध्ये हे सुद्धा सांगून देईल की इथं क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघितलं तुम्ही तर तुम्हाला कुठं ना कुठं त्याची सुद्धा लिंक भेटून जाईल. ठीक आहे. तर जर का तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईड वरून चॉईसेस हव्या असतील, आता 2च दिवस 3च दिवस आहे आपल्याकडे फक्त, तर तुम्ही नक्कीच मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर दिलेला आहे. परफेक्टच लिस्ट असते आपली, जेणेकरून जे चान्सेस आहे ते तुमचे वाढवल्या जात असतात. ठीक आहे. चॉईस फिलिंग मध्ये तुम्हाला काय काय भेटत असतं ते समजणं अत्यंत गरजेचं. तर सगळ्यात अगोदर काय भेटत असतं, तर पर्सनलाइज लिस्ट तुमची भेटत असते तुम्हाला. ठीक आहे. पर्सनलाइज लिस्ट म्हणजे वैयक्तिक लिस्ट झालं इथं. त्याच्यासोबतच तुम्हाला 2025 चा कट ऑफ भेटत असतो कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज. त्याच्यासोबतच तुम्हाला पर्सनलाइज झाली त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटत असतं की कॉलेजचे रिव्ह्यू भेटत असतात, जेवढे पण महाराष्ट्रामध्ये कॉलेजेस आहे एमबीबीएस जे घेतलं तुम्ही त्याचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉलेजची फीस भेटत असते त्यांच्या वेबसाईटवरची. ठीक आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला काय भेटत असतं अजून की राऊंड लागल्यानंतर 25 तारखेला आपला राऊंड लागणार आहे, बरोबर. माहित नाही ते डेट वाढवतील की नाही, पण ऑलरेडी 25 तारीख त्यांनी दिलेली आहे. तर त्याच्या 5 ते 6 दिवसानंतर म्हणजे 30 तारखेच्या हातात कॅटेगरी वाईज आणि कॉलेज वाईज कट ऑफ भेटत असतो. ठीक. या 5 गोष्टी तुम्हाला राऊंड 1 मध्ये भेटत असतात. त्याची फीस किती आहे? 1,500. आणि जर का तुम्ही सगळ्या राऊंडची घेतली तर 3,500 फीस आहे. याचा अर्थ 2,500 तुमचे कुठं ना कुठं वाचत आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त आपण गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कट ऑफ बघणार आहोत. फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट कॉलेज. ओके. गव्हर्नमेंट कॉलेज एमबीबीएस साठी आपण कट ऑफ बघणार आहोत. गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहे? 41 कॉलेजेस आहे. तर त्याची कॅटेगरी रँक आणि एक्सपेक्टेड एसएमएल जर का याच्या आत असेल तुमचं, एक्सपेक्टेड एसएमएल नाही, एसएमएल लिहा फक्त इथं आता, कारण क्लिअरिटी आलेली आहे तुम्हाला की तुमचं एसएमएल काय आलेलं आहे, कसा आलेला आहे. तर एसएमएल इकडे लिहिलेलं आहे आणि कॅटेगरी रँक इकडे लिहिलेली आहे. ठीक आहे. एक गोष्ट अजून समजणं अत्यंत गरजेची की जे मेरिट लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचं रोल नंबर वगैरे सगळं दिसत असेल. इथं कॅटेगरी रँक दिसत असेल, समजा एससी मधून असाल तर एससी 1, 10, 100 असं काहीतरी असेल एससीच्या समोर. ठीक आहे. एससी कॅटेगरी मधून असाल तर व्हीजेएनटी मधून असाल तर व्हीजेच्या समोर काहीतरी दिसत असेल. ईडब्ल्यूएस मधून असाल तर ईडब्ल्यूएसच्या समोर काहीतरी दिसत असेल, एक नंबर असेल. तो नंबर बघा एसएमएल लिस्ट मध्ये तुमच्या नावाच्या समोर. ठीक आहे. आणि एसएमएल म्हणजे इकडे तुमची एसएमएल असते, सिरियल नंबर जो आहे तोच एसएमएल आहे. जो पण सिरियल नंबर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जे पण सिरियल नंबर आहे तो तुमचा एसएमएल आहे तुमच्या नावाच्या समोर. एवढं समजलं तुम्हाला? गुड. आता इथं कट ऑफ डिस्कस करून घेऊया आपण की याच्या आत जर का तुमची एसएमएल असेल आणि कॅटेगरी रँक असेल तर 100% तुमचा नंबर लागू शकतो. पण तुम्हाला काय करावं लागेल? कुठं ना कुठं परफेक्ट चॉईसेस टाकावे लागेल. परत सांगत आहे, त्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट चॉईसेस टाकावे लागेल, जेव्हा कुठेतरी जाऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. ठीक आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी कॅटेगरी रँक नसते, कारण साहजिक आहे, ओपन आहे ते. तर एसएमएल किती जाऊ शकतो? एक्सपेक्टेड आहे तर 3404 याच्या आत एसएमएल असेल, तुमची सिरियल नंबर असेल याच्या आत 3408च्या, तर 100% तुमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नंबर लागण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. लिस्टमध्ये चूक करू नका, परत सांगत आहे. ओबीसी कॅटेगरी मधून असाल तर कॅटेगरी रँक 1046 याच्या आत आली असेल, हायर चान्सेस आहे की तुमचा नंबर कुठं ना कुठं एक गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागू शकतो. फक्त जी लिस्ट आहे ती परफेक्ट टाकावरती. आता परफेक्ट लिस्ट का करत असतो मी?
कारण मी अगोदरच समजून सांगितलेलं आहे की किती मिस्टेक होत असतात चॉईस फिलिंग मध्ये. 93% विद्यार्थी चॉईसेस मध्येच मिस्टेक करतात. तर ते व्हिडिओ नक्कीच बघा, नसेल बघितला तर. ठीक आहे. एक्सपेक्टेड एसएमएल 3758च्या आत आलं पाहिजे. एसएमएल म्हणजे काय? स्टेट मेरिट लिस्ट नंबर. तर हे जे पण तुमचं नंबर आहे तिथे दिलेलं असेल 1 2 3 4 5 6 7 8 जे पण असेल ते ओबीसी मधून असाल तर. एससी कॅटेगरीसाठी 684 याच्या आत कॅटेगरी रँक असेल तुमची. कॅटेगरी रँक पण मी समजवलं तुम्हाला अगोदर की एससी आहे आणि त्याच्या समोर काहीतरी लिहिलेलं असेल तुमच्या याच्यावरती एससी कॅटेगरी मधून असाल तर ते नक्कीच बघा एकदा. आणि जे एक्सपेक्टेड एसएमएल आहे ते 12,555 म्हणजे 12,555 याच्या आत आली पाहिजे. एसटी कॅटेगरी 342 कॅटेगरी रँक फक्त यांच्यासाठी, एसएमएल नाही. एसएमएल हा हे काय नसतो यांचा, हे नसतो काय नसतो एसएमएल यांचं पॅरामीटर नसतो, फक्त आणि फक्त कॅटेगरी रँक 342च्या आत असेल एसटी कॅटेगरी मधून तर पहिल्या राऊंडमध्ये लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. मी पहिला राऊंड म्हणत आहे, परत परत सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर करून घ्या. नंतर तुम्ही मला चुकीचं इन्फॉर्मेशन दिली, असं दिलं तसं दिलं हे म्हणतात. मी परत परत सांगत असतो म्हणून. ठीक आहे. विजय कॅटेगरी 132 याच्या आत कॅटेगरी रँक असेल, चान्सेस खूप जास्त आहे. लिस्ट परफेक्ट टाका, 100% लागण्याचे चान्सेस आहे. एनटीबी 122 याच्या आत जर का कॅटेगरी रँक बसत असेल, चान्सेस खूप जास्त आहे. परफेक्ट लिस्ट टाका. एनटीसी तुम्हाला दिसत नसेल इथं, तर एनटीसी साठी सांगून देतो 171. किती? 171. ओके, समजलं तुम्हाला? 171. ठीक आहे, चालेल. व्हेरी गुड. नंतर त्याच्यानंतर आहे एनटीडी 3518 म्हणजे 3518 याच्या आत तुमची जर का काय असेल, सॉरी हे एसएमएल आहे 136 एनटीडी लिहिलेला असेल आणि 136च्या आत तुम्ही असाल महाराष्ट्रामधून तर लागण्याचे चान्सेस पहिल्या राऊंड मध्ये आहे बरं का. फक्त चॉईसेस बरोबर टाका. एससीबीसी असेल 492 अशी एससीबीसी लिहिलेला असेल आणि 492च्या आत म्हणजे माग समजा 491 490 ठीक आहे याच्या आत असेल, लागण्याचे चान्सेस भरपूर आहे. समजून घ्या एवढी गोष्ट. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर कोणता आहे? ईडब्ल्यूएस 5485 हे त्याचं काय आहे? 5485 एसएमएल आहे एक्सपेक्टेड. पण 504 याच्या आत येत असेल तुमचं, पहिल्या राऊंड मध्ये लागण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. समजलं तुम्हाला? हे झालं गव्हर्नमेंटचं. आता सेमी गव्हर्नमेंटचं पण आपण लवकर तुमच्या समोर आणणार आहोत, तर तेवढं तुम्ही मात्र सेमी गव्हर्नमेंटचं पण बघू शकता. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. नाही समजला असेल तर परत बघा व्हिडिओ, मी काय सांगत आहे परत परत ऐका, तुम्हाला नक्कीच समजून जाईल. त्याच्यासोबतच चॉईसेस मध्ये मिस्टेक करू नका आणि चॉईसेस कशा भरायच्या ते बघायचं असेल तर इथं क्लिक करून ते तुम्ही बघू शकता. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.